हॅलो मित्रांनो, तर कशा आहात? हसताय ना? हसत राहिलाच पाहिजे, कारण का आयुष्य हे हसण्यासाठीच असतं. जसं मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही सांगितलेलं की आम्ही पुढे ट्रिपला चाललेलो आहे हर्ष सोबत. सो आज तो दिवस आलेला आहे की तिकडे आम्ही फुल वेंगुर्ला पट्टा आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. 2-3 मंदिरांमध्ये सुद्धा जाणार आहोत आणि तिकडनं पुढे बरंच काही बीचेस वगैरे हे सगळं फिरणार आहोत. सो आता जर्नी आपण कंटिन्यू करूया आणि पुढचा जो काही ब्लॉग आहे तो तुम्हाला बघायला मिळेलच. भूक लागली. पुढची ट्रिप सुरू करण्याच्या आधी पहिलं काय येतं ते म्हणजे नाश्ता. आणि कोकणात आले तर मग मिसळ खाल्ली नाही असं कधी होईल का? असं कधीच होणार नाही. काल पण मिसळ खाल्ली आणि आजची मिसळ मला हा एन्जॉय करून देणारच ना? कालसारखं नाही करणारच ना? थँक्यू. यू लेट मी हॅव प्रॉपर ब्रेकफास्ट. काय सो हो संपलं कुठे अजून? संपलं ब्रेकफास्ट. फक्त कॉफी राहिले. पण वाय सो लेझी हो. लेझी हो नाही, मला डोळा हो. जर्नीला व्यवस्थित सुरुवात करूया. बघूया किती छान छान निसर्गाच्या सानिध्यामध्ये मजा करायला मिळते आपल्याला. सो लेट्स गो नाउ. तर मित्रांनो, प्रवासामध्ये येता येता मध्ये एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे, कारण का खूप छान असा व्ह्यू दिसलेला आहे. सो आत्ता आम्ही कुठेतरी वेंगुर्ल्यामध्ये टच झालेलो आहे आणि अजून पूर्ण जर्नी बाकी आहे. सो मजा तर खूप येते. कसं वाटतं? खूप मस्त. किती मस्त टाइम कोकणामध्ये येऊन कसं वाटतं? व्ह्यू बघ ना, काय भारी आहे. हो, तुझ्या आणि माझ्या निवांत सारखा व्ह्यू आहे. तर मजा तर खूप येते. आमचे हर्ष काय रे, किती मोदीपेक्षा हा बिझी आहे. जो मोदीला पण टाइम असेल पण याला टाइम नाही, एवढा बिझी आहे. पेट्रोल पंप वरती गॅस फ्युलिंग झालं आमचं. मॅडम थोड्याशा वैतागलेल्या आहेत. मॅडम तुम्ही का वैतागलेल्या आहेत? जरा सांगाल का मॅडम तुम्ही का वैताग? कारण का मॅडमचा फोन बंद झाला आणि आता मॅडमला टाइमपास काय नाही. तुम्ही कोकणात आलात आणि तुम्ही सिनरी नाही बघत आहात, तर मग काय बोलायचं तुम्हाला? आणि हर्ष, आता आपण जाणार आहोत वेतोबा. पोचलेलो आहोत वेतोबा मंदिर. सो वेतोबा मंदिर वेंगुर्ला इकडे आम्ही पोचलेलो आहोत. आता देवाचं दर्शन घेऊया इकडे आणि मग त्याच्यानंतर पुढे अजून एका ठिकाणी आपण जाणार आहोत. 2000 years later. व्लॉग मध्ये खूप कमी गोष्टी दाखवल्या आले आहे आज, बट ह्याचं रिझन आहे की आम्ही आज सगळं देव करतोय आणि बरेच मंदिरात व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नाहीये. आपण सध्या कुठे आहोत? रेडीच्या मंदिरात. जरा थोडं ऐकून येणार? रेडीच्या गणपती मंदिरात. अजून काय बोलायचं आहे? अजून काय नाही. हाच माझ्या हा समर्थ आहे. हाय, से हेलो टू इट्स निवांश. कौन है ये लोग? कहां से आते हैं? जसे सर तसे स्टुडंट्स. आणि मी अडकले मध्ये. अशा प्रकारे आम्ही रेडी एक्सप्लोर करत आहोत आणि इथे थोडंसं आम्ही फोटोशूट वगैरे पण केलेलं आहे. आणि असे काहीतरी आम्ही तिघे दिसतोय जे सकाळपासून निघालेले ते. आणि इथे समर्थ जो आम्हाला इकडे पूर्णपणे सगळं सांगतोय, एक्सप्लोर करतोय. लवकरच हा पण मला भेटणार आहे. ते कुठे कसं काय ते नाही सांगू शकत मी. आता ट्रेक करत 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 आम्ही जाणार आहोत आता वरती. आणि लुक ॲट द वेदर. जे काही वातावरण आहे एवढं भारी आहे ना. अरे आमच्याकडे एकच आहे रे, हर्ष नावाचा एकच आहे आमच्याकडे. पडू बिडू नको. आत्ताच लोकांना सांगायला सुरुवात केली आहे की हर्ष टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आमचा जो यांनी कॅमेरा पकडला त्याने पण आता काहीतरी बोलावं. बोल रे. मी काय सांगणार आहे? ह्याच्यासाठी आम्ही मुलगी बघतोय. जर कोणाला मुलगी असेल तर लग्नासाठी आणि याला गर्लफ्रेंडसाठी मला पण याला मिळावी कोणतरी छानशी सुंदरशी परी, जी आयुष्य त्यांचं खूप छान आणि सुंदर करेल. ओके. सो नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिले जातील दोघांचे पण. त्यांचं आयुष्य चांगलं नाहीये, त्यांनी आयुष्य दोघांसोबत येऊन चांगलं करावं. म्हणजे हा पोरगा आम्हाला इकडे रेडी मध्ये बोलवून ट्रेकिंग करायला लावतोय. चला वैष्णवी, पडू नको. आता हा दाखवेल कसं जायचं असतं. म्हणूनच सिंगल ते आयुष्य तुझं. प्रेमात ना माझ्या इथं पडलीस. हर्षा बोल गे, तुझा इन्शुरन्स आहे का? काय नाही. अरे तुझा इन्शुरन्स आहे का? माझा इन्शुरन्स नाही विचारत मी. तुझा आहे का? नाही. मग आता इकडे काय झालं, गळपटलं तर काय?
काय करायचं? समर्था, अरे तू निघून जाणार म्हणजे बघितलं हे जे काय तू पलटी मारली आहे. अगं पोरी तुला काय लाज आहे? आम्हाला मागे जरा वळून तरी बघ, आम्ही मागे आहोत नाही आहोत. त्या लँग्वेज मध्ये तो काहीतरी बोलतोय. हा ना, निशाची प्रेमाची लँग्वेज आहे. हो निशा असाच बोलतो. भाऊ न दे ना याला रिप्लाय दे. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही फुल दमत गमत रमत जमत आता खायला बसलेलो आहोत. थोडासा आवाज कमी केला असता बरं होईल. अशा मला माहिती तुला भूक लागली, सो आम्हाला तिघांना आता भूक लागली प्रचंड. तर खायला बसलेलो आहोत इथे आणि आता हीच ती वेळ हाच क्षण निरोप घेण्याची. भेटू पुन्हा तुमच्या नाही आमच्या. सो बाय बाय, टेक केअर.